इन्सुली 40 लाखांच्या दारूचे मोठे घबाड जप्त. इन्सुली एक्साईजची कारवाई. नाताळ आणि सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. इन्सुली तपासणी नाक्यावर एका कंटेनरमधून छुप्या पद्धतीने नेली जाणारी 40,66,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यासमोर सापळा रचला होता. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक GJ17XX0871 तपासणीसाठी थांबवण्यात आला. या कंटेनरची झडती घेतली असता आतमध्ये 13 मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये 650 बॉक्स लपवल्याचे आढळले. या बॉक्समध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या 180 मिलीच्या एकूण 31,200 सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत एकूण 40,56,000 रुपये किमतीची दारू व अंदाजे 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर व 10,000 रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 50,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दारू वाहतूक प्रकरणी यज्ञेश कुमार राजेंद्र कुमार शुक्ला वय 50 रहा वडोदरा गुजरात याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतीश चौगुले यांचा सहभाग होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.